नगरपालिकांमध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीतच सामना रंगतोय। त्यातही बऱ्याच लढती या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतच आहे। पण याचं खापर भाजपनं शिंदेंवर फोडलंय। एकनाथ शिंदेंनी युती धर्म मोडला असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलाय। नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये युती धर्म तोडण्याची सुरुवात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेकडून झाली असा थेट आरोप भाजपने केलाय। दुर्दैवाने काही ठिकाणी आमची युती झाली नाही, महायुती झाली नाही। त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर उलट एकनाथजी शिंदे तुम्ही उद्धवजी ठाकरे यांना बरोबर घेतलं। कुठं? सिंधुदुर्गामध्ये। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेतलं। मग युती धर्म कोण पाळत नाही याचा विचार स्वतः एकनाथजी शिंदे आणि शिंदे सेनेने करावा। युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे। आमचा अजून देखील युतीवर पूर्णपणे विश्वास आहे। बंग साहेबांना कदाचित काही जिल्ह्यांमध्ये माहिती नसेल, आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती झालेली आहे, कर्जतमध्ये युती आहे, पेणमध्ये युती आहे। जिथे युती झाली नाही ती आमच्यामुळं तुटली असं सांगण्यापेक्षा ती भविष्यामध्ये तुटणार नाही यासाठी वक्तव्य झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आणि त्यांना देखील मी सांगेन की पक्षावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या गोष्टी चार भिंतीच्या आत संपवायच्या असतात। 288 नगरपालिकांपैकी जवळपास 125 नगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत थेट लढत आहे। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण झालंय। इथं 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत। इथं शिंदेंची शिवसेना आणि भाजपातच थेट लढत आहे। कणकवली नगरपालिकेत तर भाजपला पराभूत करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली आहे। उमरगा नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं चक्क काँग्रेससोबत युती केली आहे। चोपडा नगरपालिकेतही भाजपला रोखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे। पण आम्ही युती धर्म पाळत असून काही बंधन असल्यामुळे बोलत नाही असा उलट इशाराच शिंदेंचे खासदार नरेश म्हस्केंनी दिला। त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बाजूनी राहणं गरजेचं असतं प्रत्येक नेत्याला। आणि त्याकरता काही बंधनं असतात ती नक्कीच पाळली गेली पाहिजेत आणि ती आमच्याकडनं आम्ही पाळतोय। त्यामुळे तुम्हाला जे काही अपेक्षित माझ्याकडनं काही त्याच्यावर प्रतिक्रिया असेल, युती धर्म पाळतोय, बंधन आहेत म्हणून तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय। 3 तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू, 4 तारखेला बसू। पण महायुतीमध्ये ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील त्यावर टीका टिप्पणी न करता मैत्रीत्वाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा। राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतमतांतर झाले, मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही। महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये नाराजी नाट्याच्या बातम्या आल्या होत्या। त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघेही एकाच हॉटेलमध्ये होते। रात्रभर एकाच हॉटेलमध्ये असतानाही आणि सकाळी प्रचाराला निघण्याआधीही दोघांमध्ये भेट झाली नाही। पण हॉटेलमधून निघताना दोघांनीही स्वतंत्रपणे माध्यमांसोबत मात्र संवाद साधला। असं आहे, मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे। त्यामुळे भेट झाली नाही, उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं, त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत। मला लवकर निघायचं आहे कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत, यात कोणची मोठी गोष्ट आहे। नाही, मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र पैठणमध्ये सभा होत्या। आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते। सारं काही आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनीही केला। पण नगरपालिकांचा प्रचार पाहिला तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रचार अगदी टोकाला पोहोचलाय। मग लंका जाळणं असो
शिंदेंना नंबर 2 आहात याची जाणीव करून देणं असो की फुकेंनी महायुतीतून बाहेर पडले तर फरक पडत नाही असा इशारा देणं असो, रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं. प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. मला माहिती ना, मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का. जर समजा एखाद्या आमदार नसलाही तरीही काही सरकारला फरक पडणार नाही. नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2 ला काही किंमत नसते. जो भी कुछ है देवा भाऊ ही है. 3 तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.